आदरणीय शरद पवार साहेब, त्याचबरोबर ज्यांचं आत्ताच आपण थोड्यापूर्वी भाषण ऐकलं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार पक्षाचे अध्यक्ष माननीय जयंतजी पाटील, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले माननीय हर्षवर्धनजी देशमुख, काँग्रेसचे नेते नरेशजी ठाकरे, दुसरे काँग्रेसचे नेते गिरीशजी कराळे, त्याचबरोबर शिवसेनेचे नेते योगेशजी घारड, विजयजी निकम, मनोजजी कडू, त्याचबरोबर गिरीशजी गांधी, रमेशजी बंग, शरदजी तसरे साहेब, उपस्थित माननीय माजी खासदार प्रकाशजी जाधव, विक्रमजी ठाकरे, प्रकाश गजभिये माजी आमदार आणि या ठिकाणी उपस्थित असलेले किशोरजी कनेरे आणि आपल्या सर्वांचे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि सर्व मित्र पक्षाचे संपूर्ण उपस्थित सर्व सहकारी आणि उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, आपण या ठिकाणी अनेकांची भाषणं या ठिकाणी ऐकलीत आणि सध्या या 2 वर्षामध्ये कशा प्रकारची परिस्थिती देशामध्ये आहे आणि त्याचबरोबर कशा पद्धतीची 2 वर्षामध्ये परिस्थिती महाराष्ट्रामध्ये हे आपण पाहता. भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं 2 वर्षापूर्वी की आपल्या स्वतःच्या ताकदीवर आपल्याला मोठ्या प्रमाणात खासदार महाराष्ट्रामध्ये निवडून आणता येणार नाही. आपल्या स्वतःच्या ताकदीवर आपल्याला 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला आमदार निवडून आणता येणार नाही आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये तोडाफोडीचं राजकारण त्यानिमित्तानं गेल्या 2 वर्षापासून चालू केलं. माननीय उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना एकेका आमदाराला 50 कोटी देऊन 50 आमदार फोडले, म्हणजे 2,500 कोटी भारतीय जनता पार्टीने 50 आमदार खर्च करण्यासाठी तोडण्यासाठी खर्च केलेत आणि 50 आमदार त्यानिमित्तानं उद्धवजी ठाकरे यांच्या शिवसेनेचे फोडले. पण त्याचा जो फायदा व्हायला पाहिजे होता तो फायदा झाला आणि उलटा त्यांचा तोटा झाला. हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे जे अनेक नेते होते, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ सर्व नेते ईडी आणि सीबीआयच्या धाकाने त्यानिमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये नेले. गेल्या 2 वर्षापासून आपल्या महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्याने हे फोडाफोडीचं राजकारण कालपर्यंत राज ठाकरेपर्यंत उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. का आज आपल्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रश्न नाही? अरे बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. आज आमच्या महिला भगिनी आहेत, त्यांना माहिती आहे कशा प्रकारची महागाई आहे, गॅसचा असो, पेट्रोल, डिझेल. बेरोजगारीच्या बाबतीत सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे. आज 3 लाख पदं महाराष्ट्र सरकारमध्ये खाली आहे, ती भरायची आहे. आम्ही सरकारच्या मागे लागलो, हे 3 लाख आपल्या युवकांना याची भरती चालू करा आणि त्यांच्या हाताला काम द्या. पण कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचं काम या सरकारने चालू केलं. मधल्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कंत्राटी पद्धतीनं तहसीलदार बनण्याची ऍडव्हर्टाइजमेंट काढली, जाहिरात काढली की कंत्राटी पद्धतीनं तहसीलदार भरायचा आहे. तुम्ही ऐकलं का कधी आयुष्यात की कशी कंत्राटी पद्धतीनं कधी तहसीलदार याची भरती केली? तिथे मोर्चे निघाले. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं हा माझा निर्णय नाही, राज्य शासनाने मला सांगितलं की कंत्राटी पद्धतीनं तुम्ही तहसीलदार भरा आणि तिथे मोर्चे निघाल्यानंतर तो निर्णय मागे घेतला. अशा पद्धतीनं कंत्राटी पद्धतीच्या बाबतीत निर्णय या राज्य शासनाने घेतला होता. पण अजून सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात मोर्चे निघून सुद्धा मागच्या दारानं हे कंत्राटी पद्धतीचे भरती त्यानिमित्तानं चालू आहे. आणि याच भारतीय जनता पार्टीने सांगितलं, यांच्या नेत्यांनी सांगितलं होतं, नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं की 2 कोटी युवकांना दरवर्षी नोकऱ्या देऊ, 10 वर्षात 20 कोटी. आज आम्ही हिशोब मागतो तो हिशोब द्यायला तयार नाही. मधल्या काळामध्ये शरद पवार साहेबांनी सांगितलं त्या 10 वर्षात फक्त 7 लाख नोकऱ्या या शासनाने दिल्या. अरे मोठे मोठे उद्योग महाराष्ट्रात येणार होते, ते परदेशात, ते आपल्या दुसऱ्या राज्यात गेले, गुजरातला गेले. तुम्हाला नागपूरमध्ये मिळाल्या कल्पना आहे
त्या मिहान प्रकल्पामध्ये एक वेदांत फॉस्कॉन नावाचा मोठा उद्योग 1,65,00,000 कोटीचा उद्योग येणार होता. तो उद्योग आला असता तर त्या माध्यमातून आपल्या विदर्भातील युवकांच्या 1.5 लाख युवकांना त्यानिमित्तानं सुशिक्षित युवकांना त्यांच्या हाताला काम मिळालं होतं. पण तो उद्योग या ठिकाणी त्या मालकांनी जागा घेतली, भूमिपूजन केलं, संपूर्ण तयारी केली नागपूरच्या मिहानमध्ये. दिल्लीवरनं फोन आला देवेंद्र फडणवीसला, देवेंद्र फडणवीस वो वेदांता फॉस्कॉन का उद्योग नागपुर में नहीं लगेगा, उसको अहमदाबाद भेजो. तो उद्योग त्यानिमित्तानं आज अहमदाबादला गेलेला आहे. 1.5 लाख आपल्या विदर्भातील आपल्या युवकांच्या हाताला काम या उद्योगाने मिळालं असतं. पण त्या पद्धतीनं अशा पद्धतीचा निर्णय घेतला, ही गोष्ट सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे. आज आपण या ठिकाणी वरुड मोर्ची भागात आहे. या भागामध्ये जयंत पाटील सांगितलं की कशा पद्धतीनं आज आपली संत्र्याची परिस्थिती आहे. हा सेंदूरजनघाट, वरुड मोर्ची, काटोल, नरखेड हा संपूर्ण भाग इकडे आपला संत्रा मोसंबीने मोठ्या प्रमाणात, इकडे संत्रा जास्ती, आमच्याकडे मोसंबी सुद्धा आहे. पण आज संत्र्याची परिस्थिती काय आहे? या भारतीय जनता पार्टीने काय केलं? अरे आपल्या संत्र्याला भाव चांगले राहतात जेव्हा जास्तीत जास्त संत्रा जेव्हा बांगलादेशला जातो, जेवढा जास्तीत जास्त संत्रा बांगलादेशला जाईल तेवढे आपल्याकडे संत्र्याचे भाव चांगले राहतात. या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने काय केलं? 2019 पर्यंत आपला जर संत्रा बांगलादेशला पाठवायचा असला तर त्यावेळेस 1 किलो संत्र्याला त्यानिमित्तानं 18 रुपये खर्च आयात करायचा येत होता. हा आयात करायचा खर्च आज 2024 मध्ये तो 18 रुपये खर्च 1 किलोला येत होता संत्रा बांगलादेशला पाठवायचा. त्या आयात करायचा खर्च आज त्यानिमित्तानं 2024 मध्ये 90 रुपये 1 किलोला आज संत्रा पाठवण्याचा खर्च येतो. 90 रुपये. कसे लोक संत्रा पाठवणार? अरे 1 ट्रक संत्रा पाठवायचा असेल की किती पैसे लागतील? त्याच्यामुळे संत्र्याची निर्यात होत नाही आणि त्याच्यामुळे संत्र्याचे भाव आपल्याला मिळत नाही. कापसाच्या बाबतीत तशीच परिस्थिती आहे. आपल्याला माहित आहे की जे कापड तयार करणाऱ्या कारखानदाराला स्वस्त दरामध्ये कापूस मिळाला पाहिजे, या दृष्टीनं भारतीय जनता पार्टीने कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया एक युनियन आहे, त्याच्या माध्यमातून त्यांच्या दबावाखाली निर्णय घेतला आणि 17 लाख गाठी कापसाच्या आयात केल्यामुळे कापसाला त्यानिमित्तानं आपल्याकडे भाव नाही. ही गोष्ट सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे. आम्ही वारंवार विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला, मोर्चे काढले, आंदोलन केले की कापसाचे भाव वाढले पाहिजे. आपल्याला माहितीसाठी सांगतो, तुम्हाला आठवत असेल जेव्हा उद्धवजी ठाकरे यांचं आपलं सरकार होतं तेव्हा कापसाला त्यानिमित्तानं 13,000 13,500 पर्यंत आपल्याला भाव मिळाला होता की नाही 2 वर्षापूर्वी. आज 6,000 6,500 7,000 वर कापसाचा भाव आला. कारण की या भारतीय जनता पार्टीला शेतकऱ्यांना कापसाचा भाव नाही मिळाला तरी चालते, पण कापड तयार करणाऱ्या कारखानदाराला स्वस्त दरामध्ये कापूस मिळाला पाहिजे, याच्यासाठी भारतीय जनता पार्टी सरकार कापसाचा भाव वाढू देत नाही. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. तुम्हाला आठवत असेल 6 वर्षापूर्वी माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना, आणि या आश्वासनामध्ये काय सांगितलं होतं नरेंद्र मोदी साहेबांनी? हे सांगितलं होतं की आमचं भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तर आम्ही दरवर्षी आमचं भारतीय जनता पार्टीचं जर सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू 2022 पर्यंत. 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू हे नरेंद्र मोदीचं आश्वासन होतं, त्यांची गॅरंटी होती. काय झालं त्याचा? तुम्हाला व्हिडिओ पाहिला का त्याचा? लाव रे, तो जरा व्हिडिओ लावतो नरेंद्र मोदी साहेबांचा जरा. हमने एक बहुत बड़ा सपना देखा है और ये सपना हिंदुस्तान के हर किसान के भाग्य को बदलने का सपना है. हमारा सपना है 2022 जब भारत की आजादी के 75 साल होंगे, आजादी के 75 साल जब हो, हमारे देश के किसान की आय डबल होनी चाहिए, 2 गुना होनी चाहिए. उसके लिए हम काम कर रहे हैं. अरे 2022 गेलं नरेंद्र मोदी साहेब, 23 गेलं, 24 चालू आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल झालं नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या डबल झाल्या.
पण शेतकऱ्यांचं उत्पन्न आपण डबल केलं नाही, ही गोष्ट आपण त्या निमित्तानं समजून घेतली पाहिजे. इथे जयंत पाटील यांनी जीएसटीचा विषय केला. आज जीएसटीच्या बाबतीत काय निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला? भारतीय जनता पार्टीने जीएसटीच्या बाबतीत ज्या काही आपल्याला लागणाऱ्या वस्तू आहेत शेतकऱ्यांना, तुम्हाला ट्रॅक्टर लागते, ट्रॅक्टरवर जीएसटी 28%. तुम्हाला खत लागते, खतावर जीएसटी 18%. तुम्हाला फटफटी, आपल्या ग्रामीण भागामध्ये फटफटी वापरतात, मोटरसायकलवर जीएसटी 23%. पण तुम्हाला जर सोनं घ्यायचं असेल तर सोन्यावर जीएसटी आहे 3%. तुम्हाला जर 70-75 लाखाची जर 4 चाकी गाडी घ्यायची असेल तर त्याच्यावर जीएसटी आहे 13%. पण शेतकऱ्यांच्या तुमच्या खताच्या बॅगवर, तुमच्या ट्रॅक्टरवर, तुमच्या मोटरसायकलवर त्यानिमित्तानं जीएसटी या पद्धतीने केला. त्याच्या बाबतीत सुद्धा आम्ही ओरडतो, पण या बाबतीत सुद्धा हे राज्य शासन त्यानिमित्तानं आणि केंद्र शासन काही करायला तयार नाही, ही गोष्ट सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, आपल्याला कल्पना आहे की आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 400 पार का नारा त्यानिमित्तानं लावला जात आहे. तुम्ही समजून घ्या, या नाऱ्याचा मागचा उद्देश काय? सरकार बनवलेल्या कोणत्याही पार्टीला किती खासदार आले पाहिजे याच्यात तुम्हाला माहिती आहे. किती खासदार आले म्हणजे सरकार बनते, 273 का 75 खासदार आले म्हणजे सरकार बनते केंद्रामध्ये. पण हा 400 पारचा नारा कशासाठी आहे? 400 पारचा नारा हा यासाठी आहे की त्यांना लोकसभेमध्ये 2/3 मेजॉरिटी, भारताचं संविधान, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान बदलासाठी त्यांना 400 पारचा नारा त्यांनी दिला. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. अनेक उदाहरण आहे. एक हेगडे, आपले कर्नाटकाचे हेगडे साहेब, तिथले मंत्री होते, खासदार होते, त्यांनी सांगितलं की 400 जर जागा भारतीय जनता पार्टीच्या लोकसभेच्या आल्या तर आम्ही संविधान बदलू. त्याचबरोबर दुसरे का फैजपूरचे खासदार त्यांनी लल्लू सिंग, भारतीय जनता पार्टीचे, त्यांनी सुद्धा सांगितलं की आमच्या 400च्या वरती जागा आल्या तर आम्ही संविधान बदलू. महाराष्ट्राच्या नेत्या आहे आपल्या पंकजा मुंडे, भारतीय जनता पार्टीच्या, त्यांनी भाषण केलं, जाहीर सभेत भाषण केलं. ऐका काय बोलल्या त्या 400 पारच्या बाबतीत, काय बोलल्या ऐका जरा. जिल्हा परिषदची निवडणूक नाही, लोकसभेची संसदेची निवडणूक आहे. या देशाचे राज्यकर्ता आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ही जिल्हा परिषदची निवडणूक नाही, लोकसभेची संसदेची निवडणूक आहे. या देशाचे राज्यकर्ता आम्हाला. अरे काय झालं रे? परत लाव जरा. वन्स मोर. बिघडलं का? अशा पद्धतीनं पंकजाताईंनी बोलताना त्यांनी सांगितलं की आमच्या 400च्या जागावर आल्यात आम्ही संविधान बदलू. अशा पद्धतीचं वक्तव्य, काहीतरी तांत्रिकता त्यामध्ये चूक झाली. पण 400 पारच्या नारा त्यानिमित्तानं आपण भारतीय जनता पार्टीत आपण समजून घेतली पाहिजे. आणि हे भारतीय जनता पार्टीचे नेते कशा पद्धतीने खोटे बोलतात. आपल्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणात धनगर समाज आहे. याच धनगर समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी 10 वर्षापूर्वी आश्वासन दिलं होतं की आमचं जर सरकार महाराष्ट्रामध्ये आलं तर आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, 5 वर्ष मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहे, पण त्यांनी स्वतः दिलेलं आश्वासन सुद्धा त्या निमित्तानं पूर्ण केलं नाही. आज आपण मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये आपण घरकुलचं वाटप करतो. प्रत्येकाला घराची आवश्यकता असते. नरेंद्र मोदी साहेबांनी असाच एकदा घराच्या बाबतीत, घरकुलच्या बाबतीत एक आश्वासन दिलं होतं. ते ऐकायचं आहे का? लाव रे तो जरा नरेंद्र मोदी साहेबांचा व्हिडिओ जरा. आली आहे. मैंने मन में ठान के रखी है कि 2022 जब भारत की आजादी के 75 साल होंगे, अभी 4 साल बाकी है, 2022 जब भारत की आजादी के 75 साल होंगे, इस देश में एक भी परिवार ऐसा नहीं होगा जिसका अपना खुद का घर. ऐकलं का? 2022 नरेंद्र मोदी साहेबांचं मोठं प्रिय दिसते. काही आश्वासन द्यायचं तर 2022 बंद करू.
पण प्रत्येक परिवाराला घर देऊन सांगितलं नरेंद्र मोदी साहेबांनी. घरकुल मिळालं का ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाला? अशा प्रकारची परिस्थिती आहे. आपल्याला विनंती करतो, या भारतीय जनता पार्टीच्या राज्यातला नेता असो की भारतीय जनता पार्टीतला केंद्रातला नेता असो, यांच्या आश्वासनावर कृपा करून विश्वास ठेवू नका, अशा प्रकारची विनंती करत असताना एकच सांगतो आपल्याला. या ठिकाणी आदरणीय पवार साहेब बसले आहे. 8-10 दिवसापूर्वी आपल्या भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी एक पवार साहेबांच्या विरुद्ध स्टेटमेंट दिलं आणि काय बोलले? अमित शहानी सांगितलं की पवार साहेबांनी कृषी मंत्री म्हणून 10 वर्षात काय केलं, असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. आज पुन्हा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आज चंद्रशेखर बावनकुळे आज सकाळी त्यांचं बरं स्टेटमेंट आलं की पवार साहेबांनी 10 वर्षामध्ये काही केलं नाही, अशा पद्धतीचे चंद्रशेखर बावनकुळे स्टेटमेंट आलं. भारतीय जनता पार्टी राज्याचे अध्यक्ष, त्यांना हे माहीत नाही, अमित शहा साहेबाला हे माहीत नाही, त्या चंद्रशेखर बावनकुळे हे माहीत नाही. एकदा काही वर्षापूर्वी एका पत्रकाराने नरेंद्र मोदी साहेबांचा इंटरव्ह्यू घेतला आणि नरेंद्र मोदी साहेबांचा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्यांना शरद पवार साहेबांच्या बद्दल नरेंद्र मोदी साहेबांना त्यांनी विचारलं इंटरव्ह्यूमध्ये की नरेंद्र मोदी साहेब, शरद पवार साहेबांनी कृषी खात्यासाठी काय केलं? त्या इंटरव्ह्यूमध्ये मी तुम्हाला फक्त व्हिडिओ दाखवतो, आता व्हिडिओ नाही स्लाइड दाखवतो. त्या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी यांनी त्या इंटरव्ह्यूमध्ये बोलताना सांगितलं की पवारांचे प्रत्येक पाऊल हे शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाच्या दिशेनेच असते. हा इंटरव्ह्यू त्यांनी घेतला होता आणि त्याच्यापुढे बोलताना त्यांनी 2 वाक्य त्यांचे परत मी वाचून दाखवतो आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांच्या इंटरव्ह्यूचे. त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी म्हटलं होतं, शेतीमालाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करून देण्यासाठी, म्हणजे शेतीमालाला चांगला भाव मिळाला पाहिजे, यासाठी कृषी मंत्री या नात्याने केंद्रीय मंत्रिमंडळात शरद पवार यांनी जो संघर्ष केला याची मला पूर्ण कल्पना आहे, नरेंद्र मोदी साहेब बोलतात. पुढे ऐका, त्यांच्या सातत्याचा आग्रह व दबावामुळे यामुळे या किमतीमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकली, हे सत्य नाकारता येत नाही. म्हणजे कृषी मंत्री शरद पवार साहेब असताना त्या 10 वर्षाच्या काळामध्ये जो कापूस, सोयाबीन, बाकी आपल्याला जे भाव मिळाले त्याच्यासाठी जो संघर्ष शरद पवार साहेबांनी केला, त्या संघर्षाबाबतीत त्यांना नाकारता येत नाही आणि त्यांच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना चांगले भाव मिळाले, हे नरेंद्र मोदी साहेब सांगतात. आणि शेवटी सांगतात, त्यामुळे शरद पवार साहेब हे शेतकऱ्यांचे मसीहा आहेत. हा त्यांचा इंटरव्ह्यू तुम्ही पाहिलं ना. शेतकरी शरद पवार साहेब हे शेतकऱ्यांचे मसीहा आहेत, नरेंद्र मोदी साहेब सांगतात. आणि महाराष्ट्रात येऊन अमित शहा प्रश्न विचारतात की शरद पवार साहेबांनी काय केलं, हे त्यांना स्वतःला समजायला पाहिजे. त्यांच्या नरेंद्र मोदी साहेब सांगतात. तुम्हाला फक्त 1 मिनिटाची क्लिप दाखवतो. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शरद पवार यांनी कृषी क्षेत्रासाठी काय केलं यांचं फक्त भाषण 1 मिनिटाचं तुम्हाला ऐकवतो, ते पहा आणि मग तुमच्या लक्षात येईल की हे लोक निवडणुका आले म्हणजे कशी कोरडे बोलतात. लाव रे देवेंद्र फडणवीसचं भाषण. ठीक आहे, 5 मिनिटाचं भाषण आहे. त्यामध्ये 5 मिनिटांमध्ये पवार साहेबांनी देवेंद्र फडणवीसनी आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एवढी तारीख केली त्यामध्ये सांगितलं की 10 वर्षामध्ये पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना काय काय केलं. पण आता निवडणुका आल्या, हेच माननीय शहासाहेब, काय नाव आपले, अमित शहा साहेब, चंद्रशेखरजी बावनकुळे
या निवडणूक आल्यामुळे कशा पद्धतीनं पवार साहेबांवर आरोप करतात हे सुद्धा आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, अशा पद्धतीची संपूर्ण परिस्थिती आहे. आज ईडीचा दाग दाखवून त्यांना नेत्यांचे तोंड बंद करण्याचं काम त्यांनी चालू आहे. आपल्याला माहित आहे दिल्लीमध्ये काय झालं. अतिशय चांगलं काम करणारे आपचे दिल्लीचे मुख्यमंत्री यांना एका खोट्या केसमध्ये तिथे फसवलं, त्यांना जेलमध्ये टाकलं. तिकडे आमचे एक आदिवासी बांधव हेमंत सोरेन, झारखंडचे मुख्यमंत्री, एकमेव आदिवासी मुख्यमंत्री आहे, त्या हेमंत सोरेन यांना सुद्धा ईडीच्या केसमध्ये त्यांना मुख्यमंत्र्याला आतमध्ये टाकलं. तिकडे पश्चिम बंगाल, तिकडे कर्नाटका, इकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला कल्पना आहे की संजय राऊत, अनिल देशमुख, अरे आमच्यावर खोटे आरोप त्यांनी लावले. 100 कोटीचा माझ्यावर आरोप लावला. जेव्हा हायकोर्टामध्ये केस गेली, हायकोर्टाने सांगितलं, जस्टिस चांदीवालनी सांगितलं, जस्टिस चांदीवाल यांच्या कोर्टाने क्लीन चिट दिली. सांगितलं या अनिल देशमुखावर जे आरोप झाले त्याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही. हायकोर्टाने सांगितलं त्या पद्धतीनं की अनिल देशमुखावर जे आरोप झाले त्याच्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. नंबर 1, अनिल देशमुखावर जे आरोप झाले त्याचे कोणतेही पुरावे नाही. नंबर 2, आणि अनिल देशमुखावर जे आरोप झाले ते हवेमध्ये करण्यात आले असा हायकोर्टाने निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर पण हा निकाल देता 14 महिने गेले. 14 महिन्यानंतर मला बाहेर येता आलं. पण अशा पद्धतीनं आता हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, त्याच्यामुळे मी बाहेर आलो. आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या पुढे कोणी आहे का? पण अशा पद्धतीनं या संपूर्ण या सरकारचा कारभार आहे. आणि या पार्श्वभूमीवर आपली ही वर्धा लोकसभेची निवडणूक होते. भारतीय जनता पार्टीचा कोणता उमेदवार आहे तुम्हाला माहित आहे. 10 वर्षाचा तुमचा अतिशय चांगला अनुभव आहे. 10 वर्षामध्ये तुमच्या वरुड मोर्शी भागामध्ये कितीदा रामदाजी तळ झाले याची सुद्धा आपल्याला कल्पना आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, रिपब्लिकन्स या सर्व आपल्या महाविकास आघाडीचे जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार साहेबांच्या पक्षाचे जे उमेदवार आहे अमरजी काळे यांना आपल्याला निवडून द्यायसाठी विनंती करतो. अमरजी काळे 3 टर्म 15 वर्षापासून महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांनी आर्वी मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे. ज्या पद्धतीनं आर्वी मतदारसंघाच्या प्रश्नासाठी ज्या पद्धतीनं ते त्या विधानसभेमध्ये भांडलेत, अनेकदा विधानसभेच्या पायऱ्यावर उपोषणाला बसलेत, मुख्यमंत्र्यांच्या समोर उपोषणाला बसलेत आणि आपल्या मतदारांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी संघर्ष केला असा हा अमर काळे आपला तरुण नेता आहे. त्याला आपण निवडून द्यावं. आणि हे देत असताना आपण एकच लक्षात घ्या, वंचितचे उमेदवार आहे उभे, आणि वंचितचा जर उमेदवाराला आपण आमच्या बांधवांनी, दलित बांधवांनी जर चुकीने मतदान केलं तर ते भारतीय जनता पार्टीला मतदान केल्यासारखं होईल. ही सुद्धा गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवावी. अरे वंचितच्या उमेदवाराला मतं खाण्यासाठी, आपले मतं खाण्यासाठी उभं करण्यात आलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. आणि तुतारीच्या बाबतीत जे चिन्ह आहे, जयंत पाटलांनी सांगितलं, आमच्या हर्षवर्धन सांगितलं, आमच्याकडे तुमच्याकडे माहित नाही, आमच्याकडे तुतारी म्हणजे कोंभाद्याची तुतारी समजते. कोंभा समजते ना, बैलाला कोंभा देतो ना आपण, तो बैलाला कोंभाद्याची तुतारी समजते. पण म्हणून आपलं जे चिन्ह आहे, चिन्ह आपलं आहे की तुतारी वाजवणारा माणूस. आणि म्हणून हे तुतारी वाजवणारा माणूस आपलं चिन्ह शेवटच्या घटकापर्यंत कसं पोहोचेल यासाठी आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करावे अशा पद्धतीने विनंती करत असताना आपल्याला एकच विनंती करतो. आज आपल्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जे आमचे पक्ष आहे, आपला जो पक्ष आहे, आपल्या पक्षाच्या या 83 वर्षाच्या बापाला, आपल्या या 83 वर्षाच्या बापाला अडचणीच्या काळामध्ये तुम्ही मदत करणार की नाही करणार हा प्रश्न त्यांनी आपल्याला विचारतो. आज अशा अडचणीच्या काळामध्ये आमदार फोडून नेले तरी पण 83-84 वर्षाचे आपला बाप आज उन्हातानामध्ये संघर्ष करत आहे. अशा वेळेस तुमची ताकद त्यांच्या पाठीची ठेवा एवढीच विनंती करतो. आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.